नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खट्टा मीठा अंगुरी शरबत. हे शरबत तुम्ही जेवण झाल्यावरही घेऊ शकता. याला तुम्ही अंगुरी सोडाही म्हणू शकता किंवा अचानक ॲसिडिटीचा त्रास होत असेल तेव्हाही घेऊ शकता. पाहुणे आले, उन्हातून आलो तेव्हाही झटपट आपण हे शरबत बनवू शकतो. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेऊयात. यात घालूया 1 वाटी भरून द्राक्ष किंवा 1 वाटी भरून अंगूरचे दाणे. मी हे 2 लोकांसाठी शरबत बनवते, त्यासाठी मी 1 वाटी भरून अंगूरचे दाणे घेतले. 1 वाटी अंगूरच्या दाण्यासाठी 7 ते 8 पुदिन्याची पानं. पुदिन्याचं पाण्याचं प्रमाण तुम्ही 2 पानं अजून कमी करू शकता. त्यानंतर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस, 1 चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड, त्याचबरोबर अर्धा ते पाऊण चमचा चाट मसाला. त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढे काळं मीठ, 1 चमचा भरून साखर आणि त्यासोबतच 2 ते 4 छोट्या लहान आकाराचे बर्फाचे तुकडे. आता झाकण बंद करून याची पेस्ट करून घेऊयात. तुम्ही ते साखरेचं आणि लिंबाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता, पण पुदिन्याची पानं मात्र या प्रमाणातच घाल किंवा 2 पानं कमी घातली तरीही चालेल. ही द्राक्षाची पेस्ट आपण फ्रीजमध्येही ठेवून देऊ शकतो. 1 ते 2 दिवसासाठी हवं तेव्हा बनवू शकतो किंवा आपल्याला जेवढं शरबत बनवायचं तेवढी आपण वापरू शकतो. आता मी इथे 1 ग्लास शरबत बनवणार आहे म्हणून 2 बर्फाचे खडे घातले आणि चहा पिण्याचा 1 कप भरून ही द्राक्षाची पेस्ट आणि अर्ध शिल्लक राहिलेली पेस्ट फ्रीजमध्ये ठेवूयात. आता 1 कप शरबतच्या पेस्टसाठी अर्धा ग्लास पाणी, वरून लिंबाची फोड सजावटीसाठी आणि सजावटीसाठी पुदिन्याची पानं. तयार आहे आपलं मस्त खट्टा मिठा अंगुरी शरबत. हे शरबत जेवण झाल्यावरही आपण सोड्यासारखं घेऊ शकतो किंवा ॲसिडिटीजवर हे फार गुणकारी आहे. अचानक पाहुणे आले, उन्हातून आलो तेव्हाही मस्त शरबत थंड थंड पिऊ शकतो. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.